केले, या ठिकाणी सादर केले. यानंतर मी बोलवतो एका अशा गझलकाराला की ज्यांनी आता सध्या नेमका उन्हाळा चालू आहे आणि ही थोडी बहुत सल आपण सर्वजण भोगत असू की पाण्याचं प्रमाण पृथ्वीवरचं कमी कमी होत चाललं आहे आणि हीच चित्रण आपल्या गझलेतून करणारे गझलकार आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. ते असं म्हणतात की प्रत्येक थेंब पाणी आहे अमोल आता, प्रत्येक थेंब पाणी आहे अमोल आता, धरणीत खूप पाणी गेले खोल आता. माती निघून नाती, माती निघून नाती झालीत शुष्क पोकळ, माती निघून नाती झालीत शुष्क पोकळ, दोघात राहिली ना कसलीच ओल आता, दोघात राहिली ना कसलीच ओल आता. मी सादर आमंत्रित करतोय आजच्या या गझल संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने सर यांना. मी मिन्ने सरांना अशी विनंती करतो की आपण एक बहारदार गझल या मंचावरून प्रस्तुत करावी. डॉक्टर इक्बाल मिन्ने सर. सर इजाजत. एक वेगळी गझल आपणासमोर तिथले एक मधला आणि 2-3 शेर आपण समोर ठेवतो. या गझलेचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये हे जुल काफिया गझल आहे आणि त्यातला एक काफिया हा स्वर काफिया आहे. की मोल जगाला कळेल माझे, मोल जगाला कळेल माझे मी गेल्यावर, मोल जगाला कळेल माझे मी गेल्यावर, लोकांसाठी उरेल गाणे, लोकांसाठी उरेल गाणे मी गेल्यावर. आणि हा हे एक शोकांतिका प्रत्येक कलाकाराची असते ती बघा की कुणीच माझी दखल घ्यायला तयार नाही, कुणीच माझी दखल घ्यायला तयार नाही, जगभर माझे उडेल वारे मी गेल्यावर, जगभर माझे उडील वारे मी गेल्यावर. आणि माझ्यावरती टीका टिप्पणी करा कितीही, माझ्यावरती टीका टिप्पणी करा कितीही, लेखन माझे दिसेल न्यारे मी गेल्यावर, लेखन माझे दिसेल न्यारे मी गेल्यावर. आणि शेर बघा की हृदयामध्ये घर केले मी कित्येकांच्या, हृदयामध्ये, हृदयामध्ये घर केले मी कित्येकांच्या, माझे त्यांना भिडेल गाणे, गाणे. आणि मी गेल्यावर. आणि एका गझलेचे काही शेर बघा. हे 11 वाजता माझ्या मित्र राज रणधीरची आवडती गझल आहे, त्याची फरमाईश आहे. इन शॉर्ट सदाबहार गझल आहे की ओळखीचे लोक मजला टाळतात हल्ली, ओळखीचे, ओळखीचे लोक मजला टाळतात हल्ली, ओळखीचे लोक मजला टाळतात हल्ली, सावली पाहून माझी धावतात हल्ली. क्या बढिया बढिया. सावली पाहून माझी धावतात हल्ली. आणि बघून की जर चुकीने भेटलो तर गोड गोड वदती, दादा की जर चुकीने भेटलो तर गोड गोड वदती, पाठ फिरता जे नको ते बोलतात हल्ली. पाठ फिरता जे नको ते बोलतात हल्ली, पाठ फिरता जे नको ते बोलतात हल्ली. म्हणजे की मी दिले सर्वस्व माझे ठेवले न काही, मी दिले, मी दिले सर्वस्व माझे ठेवले न काही, राहिलेले श्वास माझे मागतात हल्ली, राहिलेले श्वास माझे, राहिलेले श्वास माझे मागतात हल्ली. आणि शेर बघा की ताट माझे सारले, ताट आत्मा की ताट माझे सारले त्यांच्या समोर पण ते, ताट माझे सारले त्यांच्या समोर पण ते, घोटभर पाणी मला नाकारतात हल्ली, घोटभर पाणी मला नाकारतात हल्ली, ताट माझे सारले त्यांच्या समोर पण ते, घोटभर पाणी मला नाकारतात हल्ली. म्हणजे बघा रक्त माझे सांडले हो संतोष की रक्त माझे सांडले बागेस वाचवाया, रक्त माझे सांडले बागेस वाचवाया, आणि कुंपणावर नाव त्यांचे लावतात हल्ली.
आणि बंड मी केले कधी आणि पाहता असे का? बंड मी केले कधी आणि पाहता असे का? अरे का म्हणून जात माझी काढतात हल्ली, का म्हणून जात माझी, का म्हणून जात माझी काढतात हल्ली. आणि शेर बघा, का म्हणून जात माझी काढतात हल्ली. आणि शेवटचा शेर आहे की बोलशी इक्बाल आता सर्व हे कशाला. बोलशी पांडेसा आपकी नजर की बोलशी इक्बाल आता, बोलशी इक्बाल आता सर्व हे कशाला. अरे वापरून लोक वस्तू टाकतात हल्ली, वापरून लोक वस्तू टाकतात हल्ली. ओळखीचे लोक मजला टाळतात हल्ली, सावली पाहून माझी धावतात हल्ली. मोठभर पाणी सुद्धा लोक टाळतात हल्ली आणि वापरून वस्तू लोक फेकतात हल्ली. अप्रतिम अशी शब्दरचना, अप्रतिम शेर, एक से बढ़कर एक शेर आपण या ठिकाणी उपस्थित श्रोतवृंदास ऐकवले सर. आणि संपूर्ण श्रोत्यांनी सुद्धा याचा परिपूर्णपणे आस्वाद घेतलेला दिसून याला. मला असं वाटतं की आता विषयात रंग भरायला सुरुवात झाली.